सो हॅलो मित्रांनो, आजचा टॉपिक खूप हॉट टॉपिक आहे. ठीक आहे. हॉट चहा नाही, हॉट टी नाही, तर आपल्या टॉपिकचं नाव आहे स्प्रिंग बूट. कारण की स्प्रिंग बूट हे एवढं पॉप्युलर झालेलं आहे. ते पॉप्युलर होण्यामागचं कारण काय होतं, त्याची नीड का होती, व्हॉट इज अ यूज ऑफ स्प्रिंग बूट. ठीक आहे. सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. त्याआधी आपण समजून घेऊ काय गरज होती स्प्रिंग बूटची. स्प्रिंग बूटने का ओव्हरकम केलं स्प्रिंग एमव्हीसी मॉड्यूलला किंवा स्प्रिंग मॉड्यूलला. ठीक आहे. तर आधी आपण स्प्रिंग मॉड्यूल समजून घेऊ. स्प्रिंग मॉड्यूल काय करत होतं, त्या ठिकाणी कॉन्फिगरेशनचा पार्ट असेल तर आपण खूप सारे XML कॉन्फिगरेशनवर फोकस करत होतो आणि सगळे कॉन्फिगरेशन आपण मॅन्युअली काम करत होतो. प्रत्येक ठिकाणी मॅन्युअली मॉडिफाय करत होतो, म्हणजे टाइम वेस्ट होत होता. ठीक आहे. हा पहिला कॉन्फिगरेशनचा पार्ट झाला. सेकंड पार्ट, स्प्रिंग एमव्हीसीचा जर प्रोजेक्ट बनवायचा असेल सगळ्या स्टेप मॅन्युअली फॉलो करावं लागत होत्या. ठीक आहे. हा दुसरा पार्ट, म्हणजे सेटअपमध्ये टाइम वेस्ट होत होता. थर्ड पार्ट काय माहितीये, तर समजा एखादी गोष्ट अपग्रेड झाली तर तुम्हाला त्याची डिपेंडन्सी अपडेटेड व्हर्जन चेक करा आणि ते बी कम्पॅटेबल व्हर्जन शोधा. जर डिफरंट व्हर्जन असेल तर परत पूर्ण वर्कस्पेसमध्ये एरर येतील, कंपायलेशन एरर, रन टाइम एरर, ते एरर सॉर्ट आउट करा, कम्पॅटेबल डिपेंडन्सी फाइंड आउट करा. म्हणजे मॅन्युअली ती डिपेंडन्सी सापडली तर मॅन्युअली अपग्रेड म्हणजे मॅन्युअली ऍड करा ऑल मॅरिटरी प्लेसेसवर. आणि ड्रॉबॅक समजतोय तुम्हाला. अजून महत्वाचं की आपल्याला ऑल एंड पॉईंट चेक करायचे असतील ना, तर मॅन्युअली एक एक एंड पॉईंट हिट करून चेक करावं लागत होतं की ऑल एंड पॉईंट इट्स वर्किंग करताय का नाही प्रॉपरली. आणि त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन सर्व्हर आपल्याला त्याची म्हणजे काय कॉस्ट पे करावी लागत होती. हे झाले सगळे ड्रॉबॅक स्प्रिंगचे. स्प्रिंग बूटने कोणती जग जग अशा जगामध्ये वेगळी जादू निर्माण केली होती, तर त्याचे पण आपण स्टेप बाय स्टेप आणि कम्पॅरिझन करताना बघू. सगळ्या फर्स्ट पार्ट आपण बघितलं स्प्रिंग एमव्हीसी मध्ये कॉन्फिगरेशन पार्ट आहे. स्प्रिंग मध्ये काय कॉन्फिगरेशन पार्ट मध्ये टाइम वेस्ट होतोय, एक्सएमएलचं कॉन्फिगरेशन हे मॅन्युअली करावं लागतं. स्प्रिंग बूट काय म्हणतं, हे कॉन्फिगरेशन मॅन्युअली करण्याची गरज नाही. आमच्याकडे काय आहे, अनेबल ऑटो कॉन्फिगरेशनचं फीचर आहे. तुम्ही फक्त डिपेंडन्सी ऍड करा. ती डिपेंडन्सी ऍड केल्याबरोबर JVM ती डिपेंडन्सी ऍड करेल क्लास पाथ मध्ये. आणि अनेबल ऑटो कॉन्फिगरेशन फीचर जे जे डिपेंडन्सी ऍडेड असतं क्लास पाथ मध्ये ते सगळं काही अनेबल करणार. ऑटो कॉन्फिगरेशन फीचर म्हणजे काय, ऑटोमॅटिकली कॉन्फिगर करायला सुरुवात करणार. तो झाला मेन ऍडव्हान्टेज. तुम्ही म्हणणार कन्फ्युजन होते, डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. म्हणजे काय, तुम्हाला फक्त डिपेंडन्सी ऍड करायची आहे. डिपेंडन्सी ऍड झाली, अनेबल ऑटो कॉन्फिगरेशन फीचर ते ऑटोमॅटिकली पुढचं ऑल कॉन्फिगरेशन करण्यास सुरुवात करून टाकेल. सेकंड फीचर होतं, जर एखादी गोष्ट तुम्ही अपग्रेड करत असणार जार, ठीक आहे, तर ऑटोमॅटिकली जार डिटेक्ट करणार आणि ऑल मॅटेरियल प्रोसेसला अपग्रेड करणार ऑटोमॅटिकली. थर्ड होतं, ऑल एंड पॉईंट्स मॅन्युअली चेक करण्याची गरज नाही. स्प्रिंग बूट म्हणतं आमच्याकडे ऍक्च्युएटर आहे, ऍक्च्युएटर मधून वेगवेगळे एंड पॉईंट चेक केले जातील आणि काय करणार जातील, वेगवेगळे एंड पॉईंटने ते त्याचं मॉनिटर, हेल्थ, इन्व्हायरमेंट, ऑल एंड पॉईंट्स आपण चेक करू शकतो. ते पण काय झालं, एक प्रकारचं युजफुल टूल झालं ऍक्च्युएटर म्हणजे काय. ठीक आहे. मॅन्युअली नाही येते. आणि ऑल डिपेंडन्सीज ऍड करण्याचं कोण काम करतं, स्प्रिंग बूट स्टार्टर, टेकन केअर बाय द ऑल अबाउट द स्प्रिंग बूट थिंग्स, स्प्रिंग बूट डिपेंडन्सी थिंग्स. तो एक ऍडव्हान्टेज झाला. आणि महत्वाचा एक ऍडव्हान्टेज आहे की स्प्रिंग बूट त्याच्यामुळे ओव्हरकम करतं स्प्रिंगला. ते म्हणजे काय, बाबा स्प्रिंग बूट आहे ना एम्बेडेड सर्व्हर प्रोव्हाइड करतं. टॉमकॅट, टॉमकॅट नाही यूज करायचं तुम्ही जेट्टी यूज करा. जेट्टी नाही यूज करायचं तर अंडरटो ऍप्लिकेशन सर्व्हर यूज करा. आणि हे ऍप्लिकेशन सर्व्हर स्प्रिंगमध्ये म्हणजे आधीच्या फ्रेमवर्कमध्ये एम्बेडेड दिलेले नव्हते, त्यासाठी कॉस्ट पे करावी लागत होती प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉस्ट सेव्हिंग पण झाली. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल 3-3 सर्व्हर का दिले. बाय डिफॉल्ट टॉमकॅट असतं, टॉमकॅट तुम्हाला यूज नाही करायचंय, जेट्टी यूज करायचंय, ते एक्सक्लूड करा आणि हे इन्क्लूड करा. ठीक आहे. जेट्टी नाही यूज करायचंय तर तुम्ही अंडरटो यूज करा, म्हणजे ऍज पर अवर रिक्वायरमेंट तुम्ही यूज करू शकतात. प्रत्येकाला क्लिअर झालं असेल की बाबा स्प्रिंग बूटचा मेन बेनिफिट काय आहे, स्प्रिंग बूटची पिक्चर काय होता, स्प्रिंग बूटची स्टोरी काय होती. ठीक आहे. स्प्रिंग बूटचा मेन बेनिफिट हाच आहे जे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितले. आता पुढचा पॉईंट येतो, मग स्प्रिंग बूट जेव्हा आपण रन करतो तर ज्या वेळेस नॉर्मल ऍप्लिकेशन हिट करतो आणि स्प्रिंग बूटचं ऍप्लिकेशन हिट करतो, तर मग त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय झाला, असा ऍडव्हान्टेज खूप झाला ना. आपल्याला सगळं काही काम काय झालं, ऑटोमॅटिक झालं ऑलमोस्ट. ना कॉन्फिगरेशन मध्ये मॅन्युअली हस्तक्षेप आहे, ना अपग्रेड व्हर्जन होतं तेव्हा मॅन्युअली हस्तक्षेप आहे. स्प्रिंग बूट डिपेंडन्सी रिलेटेड चिंता करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक स्प्रिंग बूट स्टार्टर टेकन केअर द ऑल अबाउट द स्प्रिंग बूट डिपेंडन्सी.
उरला प्रश्न सेटअप रिलेटेड थिंक करण्याची गरज नाही. स्प्रिंग इनिशियलायझर स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट ऑटोमॅटिक करून देतो, तो फक्त तुम्ही इम्पोर्ट करा ॲज अ मावेन एक्झिस्टिंग मावेन प्रोजेक्ट मिळून. ठीक आहे, या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आणि इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन हमखास ॲज अ फ्रेशर काय एक्सपिरियन्सलाही विचारला जातो की व्हॉट इज द नीड ऑफ स्प्रिंग बूट. तुम्ही हे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करा स्टेप बाय स्टेप. ओके, व्हॉट इज द नीड ऑफ स्प्रिंग बूट, वाय वी यूज द स्प्रिंग बूट, किंवा वाय स्प्रिंग बूट ओव्हरकम द स्प्रिंग फ्रेमवर्क. हे सगळे क्वेश्चन झाले, त्याचे आन्सरही एक्सप्लेन केलेले मी सोप्या सरळ भाषेत. आज फक्त आपण काय शिकलो आहोत, इंट्रोडक्शन झालं आपलं स्प्रिंग बूटचं, की स्प्रिंग बूट आहे काय, काय गरज पडली. म्हणजे तुम्हाला एक नॉर्मल आराखडा निर्माण झाला असेल माइंडमध्ये की स्प्रिंग बूट हे काय करतं, ऑटोमेट करतंय. ठीक आहे, ऍप्लिकेशन सर्व्हर प्रोव्हाइड करतंय. स्प्रिंग बूट स्टार्टर असतं, ते काय करतंय, डिपेंडन्सीज हँडल करायचं काम करतंय. म्हणजे या सर्व गोष्टी मॅन्युअली पूर्णपणे स्टॉप होत आहेत आणि स्प्रिंग बूट हँडल करायला लागतंय. ठीक आहे, त्याच्यामुळे कॉस्ट कटिंग पण होते, जसं की ऍप्लिकेशन सर्व्हरमुळे. या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये ठेवा. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत काय, स्प्रिंग बूट चे मेन फीचर डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप सिलेबस बघू आणि नेक्स्ट गोष्ट करू.